केएन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी केएन न्यूज लिंकला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा व शेअर करा। रेणुकादेवी यात्रेनिमित्त गळतगा येथे बुधवार तारीख 14 रोजी भव्य बैलगाडी व इतर शर्यतींचे आयोजन। बैलगाडी शर्यतीतील प्रथम ते तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना मोटरसायकली बक्षिसे। सालाबादाप्रमाणे गळतगा तालुका निपाणी येथील ग्राम देवता श्री रेणुका देवीची वार्षिक यात्रा बुधवार तारीख 13 व 14 रोजी संपन्न होत आहे। यानिमित्त विविध कार्यक्रम व शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी एकूण 5,50,000 रकमेची बक्षिसे शर्यतीसाठी ठेवण्यात आले आहेत। अ गटातील जनरल बैलगाडी शर्यतीतील विजेत्या प्रथम क्रमांकासाठी यामाहा FZ मोटरसायकल, द्वितीय क्रमांकासाठी होंडा शाईन व तृतीय क्रमांकासाठी हिरो HF डिलक्स मोटरसायकली बक्षीस म्हणून ठेवण्यात आली आहेत। याशिवाय इतर शर्यती व विविध कार्यक्रम यात्रा समिती व युवक मंडळांकडून आयोजित करण्यात आले आहेत। याबद्दल यात्रा समितीकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी राजेंद्र वड्डर पवार म्हणाले की यावर्षी यात्रा समिती व देणगीदारांच्या सहकार्यातून दर्जेदार कार्यक्रम होणार आहेत। बुधवार तारीख 14 रोजी गळतगा परिसरात प्रथमच एकूण रुपये 5,50,000 रकमेच्या विविध शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी पुरोहित सुरेश हिरेमठ यांनी बैलगाडी शर्यतीच्या अ गटासाठी प्रथम क्रमांकाला दुचाकी मोटरसायकल यामाहा FZ, द्वितीय क्रमांकासाठी होंडा शाईन व तृतीय क्रमांकासाठी हिरो HF डिलक्स बक्षीस देण्यात येणार आहे। तर बैलगाडी शर्यती ब गटासाठी रुपये 21,001, द्वितीय क्रमांकासाठी 15,001 व तृतीय क्रमांकासाठी 10,001 अशी बक्षिसे देण्यात येणार आहे। तर जनरल एक घोडा एक बैलगाडी शर्यतीसाठी रुपये 15,001, 10,001 व 5,001, बिंदाती एक बैल एक घोडागाडी शर्यतीसाठी 11,111, 7,001 व 5,001, घोडागाडी शर्यतीसाठी 7,001, 5,001 व 3,001, एक पाडा व एक बैल शर्यतीसाठी 10,001, 7,001 व 5,001 तर बसून घोडा शर्यतीसाठी 3,001, 2,001 व 1,001 अशी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांकासाठी रोख बक्षिसे देण्यात येणार असल्याचे सांगितले। मंगळवार तारीख 13 रोजी सकाळी 9 वाजता धावणे, सायकल शर्यती, हातगाडी शर्यती, बिंदाती, 2 दाती व 4 दाती कयांच्या टक्करी ठेवण्यात आल्या आहेत। बुधवारी दुपारी 4 वाजता सिद्धेश्वर कुस्ती मैदानात निकाली जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे। मंगळवार तारीख 13 रोजी रात्री 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महिलांसाठी डॉक्टर रुपाली पाटील यांच्या होम मिनिस्टर कार्यक्रमाचे तर बुधवारी रात्री 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तानाजी कृष्णा मामा पाटील व सहकारी उत्तूर यांच्या देवीच्या संगीतमय जागर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। त्याशिवाय विविध युवा मंडळांकडून भव्य शूटिंग, व्हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। तेव्हा या सर्व कार्यक्रमास ग्रामस्थ व भक्तांनी सहभागी होऊन यात्रा यशस्वी करावे असे आवाहन यात्रा समितीतर्फे करण्यात आले। यावेळी पुरोहित सुरेश हिरेमठ यांनी शर्यतीचे नियम सांगून शर्यतीच्या वेळी स्पर्धकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। तसेच क्रमांक देताना ड्रोन कॅमेराचा आधार घेतला जाणार आहे असे स्पष्ट करून शर्यती संपल्यावर मैदानावरच विजेत्यांना मोटरसायकली देण्यात येणार आहेत। तेव्हा मोटरसायकल घेण्यासाठी तसेच मोटरसायकलच्या इन्शुरन्ससाठी गाडी मालकांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, कागदपत्रे व टॅक्स रक्कमची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले। या भागात प्रथमच बैलगाडी शर्यतीतील प्रथम ते तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना मोटरसायकली बक्षीस देण्यात येणार असल्याने या मैदानास नामवंत बैलगाड्या व प्रेक्षकही मोठ्या संख्येने जमतील असा अंदाज आहे। KN न्यूजसाठी गळतगाहून संजय कांबळे। ಪ್ರಥಮವಾಗಿ ರೇಣುಕಾದೇವಿ ಹಾಗೂ ಸರ್ಸವ್ವ ದೇವಿ ದೇವರುಗಳಿಗೆ ಪಾದಗಳಿಗೆ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಈ ವರ್ಷ 2026ರಲ್ಲಿ ರೇಣುಕಾದೇವಿ ಹಾಗೂ ಸರ್ಸವ್ವ ಗಾದಿ ಯಲ್ಲಮ್ಮ ಯಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವ ಗಳತಗ ದಿನಾಂಕ 13 ಮತ್ತು 14ರಂದು ಬಹಳ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಈ ಯಾತ್ರೆ ಈ ಗಳತಗ ಊರಲ್ಲಿ ಜರುಗುತ್ತಾ ಇದೆ। ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಈ ಜಾತ್ರೆಯ ನಿಮಿತ್ತ ಒಂದು ಭವ್ಯ ಬಯಲುಗಾಡಿಯ ಷರತ್ತನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ। ಈ ಷರತ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮತ್ತು ಈ ಯಲ್ಲಮ್ಮ ದೇವಿ ಯಾತ್ರೆ ಅಗದಿ ಸುಗಮವಾಗಿ ಸಾಗಬೇಕಾದರೆ ಊರಿನ ಎಲ್ಲ ಯುವಕರು, ಹಿರಿಯರು, ಮಾರ್ಗದರ್ಶಕರು, ಎಲ್ಲ ಪೂಜಾರಿಗಳು ಮತ್ತು ಗುರುಗಳು ಸೇರಿದಂತೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ಮತ್ತು ಇರುತ್ತದೆ। ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ಒಂದು ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಯಲ್ಲಮ್ಮ ಹಾಗೂ ಸರ್ಸವ್ವ ದೇವಿ ಪಾದಗಳಿಗೆ ನಾವು ಬೇಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಈ ಯಾತ್ರೆ ಸುಗಮವಾಗಿ
ಸಾಗಲಿ ಅಂತ ದೇವಿಯ ಪಾದಗಳಿಗೆ ಇವತ್ತು ನಮನಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಪೂಜೆಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಈ ಷರತ್ತಿಗೆ 3 2 ವೀಲರ್ಗಳನ್ನು ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಷರತ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಜನರು ದೇಣಿಗೆ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ದೇಣಿಗೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ಷರತ್ತು ಪ್ರೇಮಿಯರು ಅವತ್ತು ಬಂದು ಈ ಷರತ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಸುಗಮವಾಗಿ ಸಾಗಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ವರ್ಷ ನಮ್ಮೂರಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ವಾಲಿಬಾಲ್ ಇರ್ಬೋದು, ಕಬಡ್ಡಿ ಇರ್ಬೋದು, ಅನೇಕ ಒಂದು ಟೂರ್ನಮೆಂಟ್ಗಳು ಕೂಡ ಈ ಒಂದು ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ಯುವಕರು ಕೂಡ 13 ಇರಲಿ, 14 ಇರಲಿ, 12ರಿಂದಲೇ ತಾವೊಂದು ಈ ಷರತ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗಲಿ ಉಳಿದ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಕೂಡ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಸುಗಮವಾಗಿ ಸಾಗಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಯಲ್ಲಮ್ಮ ದೇವಿ ಹಾಗೂ ಸರಸವ್ವ ದೇವಿಯ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಸುಗಮವಾಗಿ ಸಾಗಬೇಕಂತ ತಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. आज दिनांक 3/1/2026 रोजी प्रतिवर्षाप्रमाणे आणि आमच्या गावाचा एक इतिहास आहे त्याप्रमाणे बैलगाडीचे डोंगराला जायचा आणि सरसव्वा गादी यल्लवाचा मेना हे जाण्याचा हा सालाबादप्रमाणे चालत आलेला परंपरा आहे. त्याचप्रमाणे ह्या परंपरेनुसार आज देवीची पट्टीची आणि देवीची जाहीर करण्याचा एक समारोपण किंवा एक कार्यक्रम आम्ही ते आयोजन केलेला आहे. वर्षाप्रमाणे आज देवीचा पूजा आणि वटी भरून आज यात्रेचा प्रारंभ झाला आणि हा यात्रा ज्या दिवशी गाड्या 11व्या दिवशी परत येतात त्या दिवशी म्हणजे तारीख 13/1/2026 रोजी सकाळी यात्राचा शुभारंभ होतो आणि त्या दिवशी देवीचा अभिषेक व देवीचा वटीभरणी आणि देवीचा नैवेद्य यथाप्रमाणे पूर्ण गाव सगळे त्या दिवशी साजरा करतो. आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी 14/1/2026 रोजी सकाळी 9 वाजता पूर्ण कृषीप्रेमी आणि शेतकरी प्रेमीसाठी आणि गावचा मनोरंजन आणि पूर्ण या पंचक्रोशीतल्या गावाचा सगळ्यांना एक उत्तम शर्यतीचं आयोजन आम्ही इथे केलेलं आहे. आणि ते शर्यतीचं आयोजन यावर्षी जरा वेगळ्या स्वरूपात असल्यामुळे बैलगाडीचा शर्यत अ गटाला पहिला प्रथम क्रमांक यामा FZ आणि द्वितीय क्रमांक होंडा शाईन आणि तृतीय क्रमांक हिरो HF डिलेक्स या रूपाने त्यांना त्या बक्षीस रूपाने प्रथम, द्वितीय आणि तृतीय हे ठेवलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे 7 गटाचा टोटल शर्यत आयोजन केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे सर्व शर्यत व्यवस्थित पूर्ण व्हावं यासाठी गावच्या लोकांचा आणि सर्व बंधू मित्रांचा आणि सर्व शर्यतीप्रेमींचा सहकार खूप उपस्थित आहे. ठीक आहे उपस्थित आहे. त्याचप्रमाणे परत त्या दिवशीच ह्या शर्यतीचा कार्यक्रम संपल्यानंतर सायंकाळी निकाली जंगी कुस्ती व त्या दिवशी जंगी निकाली कुस्ती व त्याचप्रमाणे भव्य कबड्डी स्पर्धा विष्णू सेना या ग्रुप वतीने आणि आयोजन केलेलं आहे. आणि 13/1/2026 रोजी भव्य शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा हे देखील स्थळ बस स्टँड जवळ हे पण आयोजित केलेलं आहे. आणि परत रेणुका देवीचा जागरण हे खूप महत्त्वाचा कार्यक्रम हा शिवाजी चौकामध्ये यल्लमा देवीचा जागरण हा देखील 14 तारखेलाच रात्री आयोजन शिवाजी चौक येथे केलेलं आहे. त्याचप्रमाणे 13/1 रात्री होम मिनिस्टरचा कार्यक्रम ते देखील शिवाजी चौकामध्येच केलेला आहे. असा कार्यक्रम या यात्रेत आयोजन केलेला आहे. ते गेल्या वर्षीपासून यात्रा जरा वेगळ्या पद्धतीने चाललेला आहे. त्यासाठी पूर्ण गावकऱ्यांचा सहकार हा खूप आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचा सहकार असायला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून आपण ही यात्रा मोठ्या महोत्सवाने करायचं एक आपण नियोजन केलेलं आहे. त्यासाठी रेणुका देवी हे सगळ्यांना आशीर्वाद द्यावं आणि व्यवस्थित यात्रा संपूर्णपणे व्हावं अशी आमची विनंती आहे. तरी सगळ्यांच्या सहकार्यातून आज जे काय रेणुका देवीचं जे काय आता प्रतिवर्षाप्रमाणे जे काय यात्रा मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षीपासून होत आहे. तरी मी एवढंच म्हणेन की सर्व भक्तांना जे काय सीमा भागातील महाराष्ट्र असू दे, कर्नाटकात असू दे, कोणी येणार आहे चांगल्या भक्तिभावाने येऊन आमच्या या गळतगाव गावाची यात्रा चांगल्या पद्धतीने संपन्न करावं असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. हा पट्ट्याबद्दल तुम्हाला माहिती थोडक्यात सांगतो की हा रेणुका यात्रा निमित्त जो 14/1/2026 रोजी
सकाळी 9 वाजता जो शर्यतीचा कार्यक्रम आयोजन आम्ही इथे केलेला आहे, ह्या शर्यतीचा नियम आणि अटीबद्दल थोडा तुम्हाला मी विश्लेषण करतो की संपूर्ण शर्ती 9 वाजता बरोबर चालू होणार आणि 7 गटाचा हा शर्यत आहेत आणि बसून घोडापासून शर्तीचा प्रारंभ होईल आणि परत जे बाकीचे सगळे प्राइज आहेत त्या प्राइज प्रमाणे इथं दिले जातील. परंतु महत्त्वाचे म्हणजे जो अ गटाचा जो प्राइज आहे तो MIFZ बाईक आहे आणि दुसरा शाईन आहे, नवीन आलेला शाईन, आणि तिसरा आहे HF. हे तिन्ही बाईक तुम्हाला देणार आहे आम्ही इथंच पट्ट्यावरती. परंतु डॉक्युमेंटरी परिपूर्ण झाल्याशिवाय आम्ही बाईक तुम्हाला देणार नाही, कारण कागदोपत्राचा पूर्ण व्यवहार झाल्यानंतर तुमच्या हाती आम्ही बाईक जे विजेता आहेत त्यांना देणार. आणि त्याच पद्धतीने ड्रोनच्या माध्यमाने किंवा ड्रोनच्या द्वारा जे निर्णय येतो त्या निर्णयानुसार आम्ही प्राइज आणि बक्षीस देणार आहोत. कारण कुठेतरी लाठी, बॅटरी किंवा ढकली असले काय तर गेल्या वर्षी जरा घडलेलं होतं, परंतु आम्ही तिथंच त्याच्यावरती पूर्ण कारवाई केलं. पोरं आमचं बरोबर त्यांना प्रत्युत्तर दिलं, परत एकदा त्यांनी बॅटरी लावा असं परिस्थिती झाली त्यांना. त्यासाठी तसला कुठला पण हरकत होणार नाही. आणि आधीमध्ये कोणतरी असं काहीतरी नाटकं करायला लागलं तर त्या दिवशी त्याचा जबाबदार तोच होणार आणि काय पण दुखापत घडलं तर त्याचा जबाबदारी पण तोच होणार. त्यासाठी तुम्ही हा शर्यत आहे आणि हा एक वैशिष्ट्य शर्यत असतो आणि पूर्ण विराट असतो, त्यासाठी तुमचा जीवाचा जबाबदार तुम्ही ठेवायला पाहिजे. आणि पूर्ण कमिटीला तुमचा शर्तीप्रेमींचा आणि शर्यतवानांचा सहकार्य संपूर्ण पाहिजे. त्याच पद्धतीने तुम्ही आम्हाला जर सहकार केला तर हे घडू शकतो व्यवस्थित. आणि प्रत्येक जे राऊंड आहेत बसून घोडापासून धरून जे ह्याच्यापर्यंत ड्रोनमध्ये जे निर्णय निघल त्याच निर्णय फायनल होणार आणि पंचाचा निर्णय फायनल राहणार. बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तसेच ताज्या बातम्या, कमर्शियल जाहिराती व वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी KN न्यूजला संपर्क करा. मोबाईल क्रमांक 98 45 85 47 44.